नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मनीष मांडे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 358 जागांची मोठी भरती निघाली आहे। या भरतीबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर सुरुवातीला व्हिडिओला लाईक करून टाका, लाल कलरचं किंवा काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। चला तर पूर्ण माहिती घेऊयात। बघा, ही माहिती यासाठी महत्वाची, इथं कॉम्पिटिशन खूप कमी असते, स्पर्धा खूप कमी असते, कारण जिल्हा हा थोडा आदिवासी जिल्हा आहे, मागास जिल्हा आहे। त्यामुळे इथं जर फॉर्म भरला तुम्ही, तुमची लागण्याची नोकरीवर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। त्यामुळे हा व्हिडिओ 5-10 मिनिटात होईल, परंतु पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। बघा, 261 जागा तुमच्या कशाच्या आहेत? तृतीय श्रेणीतील लिपिक म्हणजे क्लर्क पदाच्या 261 जागा आहेत आणि शिपाई पदाच्या 97 जागा आहेत। इथं 10वी पास वाला मुलगा सुद्धा अर्ज करू शकतो। बघा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रमुख कार्यालय चंद्रपूर कुठे आहे? या वेबसाईट वरती तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली। बघा, महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो। ऑनलाईन अर्ज तुमचे आजपासून म्हणजे 8 ऑक्टोबर पासून चालू झालेले आहेत आणि 19 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। म्हणजे तुमच्याकडे फक्त आणि फक्त 11 दिवस आहेत। 11 दिवसांमध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत। तर अर्ज कसे करायचे आहेत? ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे। चला पुढे एक एक माहिती आपण इथं घेऊया। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे। असं डीसीसी बँक आहे, जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक आहे, या बँकेची जाहिरात प्रसिद्ध होताना असं पहिल्यांदा झालंय की तुम्हाला परीक्षेची तारीख सुद्धा दिली। म्हणजे तुम्हाला एका महिन्यामध्ये ही बँकची एक्झाम क्रॅक करायची आहे। 9, 10 आणि 11 नोव्हेंबर 2024 ला तुमची परीक्षा होणार आहे। बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल। मुलाखतीबद्दल तुम्हाला नंतर किती डेट आहे याबद्दल प्रकाशित करण्यात येणार आहे। ठीक आहे, बघा, परीक्षा शुल्क किती आहे? 560 रुपये। 560 रुपये तुमचा हा परीक्षा शुल्क आहे, 560.50 रुपये। ओके, लिपिक पदासाठी ज्या 261 जागा आहेत, वयोमर्यादा किती येते बघूया। बघा, कमीत कमी 21 वर्षाची तुम्ही असायला पाहिजे, जास्तीत जास्त 38 वर्ष। परंतु ही कशासाठी आहे? ही तुमची ओपन कॅटेगरीची वयोमर्यादा आहे। जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्षाच्या मध्ये वाढून मिळतील, म्हणजे 41 वर्ष तुमची वयोमर्यादा असेल। जर तुम्ही एसटी मध्ये असाल तर तुमची वयोमर्यादा किती असेल? 43 वर्षे। आता बघा, शैक्षणिक पात्रता, तुमचं शिक्षण काय झालं पाहिजे जर तुम्हाला क्लर्क या पदावर लागायचंय? तर बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर तुम्ही असाल तर काही हरकत नाही, तुम्ही फॉर्म भरू शकता, पण सोबत तुमचं MSc पाहिजे। MSc इथं आवश्यक आहे। MSc असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता। दुसरी गोष्ट, वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा बँकिंग क्षेत्रातील जर तुमचं बीकॉम झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन एमकॉम झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य म्हटलं आहे। प्राधान्याला काही विषय नाही, पदवी असेल तरी चालते। त्याचप्रमाणे इंग्रजी आणि मराठी टंकलेखन लग्नाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असलेला आहे, प्राधान्याचा काही विषय नाही। त्यामुळे फक्त कोणताही पदवीधर इथं फॉर्म भरू शकतो। ओके, लिपिकसाठी। आता शिपाई या पदासाठी बघूया, 97 जागा शिपाई पदासाठी, 18 वर्ष कमीत कमी, जास्तीत जास्त 38 वर्ष। अगेन हेच तुमचं तिथं काय राहील? तुम्हाला सूट राहील आणि इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे, फक्त इयत्ता 10वी उत्तीर्ण, बस एवढंच आहे। ठीक आहे, हे झाले आपली शैक्षणिक पात्रता। वेतन श्रेणी बघूया, तर लिपिक पदासाठी काहीतरी वेतन श्रेणी दिली आहे 30 वर्ष आणि शिपाई पदासाठी वेतन श्रेणी दिली आहे तुम्हाला 39 वर्ष। बघा, सोपं सांगतो, जर तुम्ही क्लर्क म्हणजे लिपिक पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला स्टार्टिंगला पगार तिथं 15,000 रुपये राहण्याची शक्यता आहे 1 वर्षासाठी। 1 वर्ष, त्याच्यानंतर तुमचा हा पगार वाढून होणार आहे 25,000 रुपये। ठीक आहे, जर तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला स्टार्टिंगला 1 वर्षासाठी पगार राहणार आहे 8,000 रुपये। ओके, पहिल्या 1 वर्षासाठी। त्यानंतर हा पगार होऊन तुमचा 15,000 रुपये होऊ शकतो। ठीक आहे, बघा, परीक्षा पद्धती कशी आहे? तर ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे लिपिक व शिपाई पदासाठी। ठीक आहे, कशी होणार आहे? वस्तुनिष्ठ पर्यायी, म्हणजे तुमचं MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा होणार आहे। 90 प्रश्नांची, प्रत्येकी 1 गुण, याप्रमाणे 90 प्रश्न राहतील। कुठल्या विषयावर राहतील? बघा, गणित,
बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण, अर्थव्यवस्था, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी हे तुमचे विषय राहणार आहे. जवळपास 90 मार्काचे, प्रत्येक विषयाला 10 मार्क. मी परीक्षा पास झाले की एकाच 3 प्रमाणात मुलाखतीचा बोलवतो. समजा जवळपास 260 जागा आहेत, गुन्हेला 3 जर केलं तुम्ही तर जवळपास तुमचे 750 विद्यार्थी तुमचे जवळपास मुलाखतीला बोलवू शकतात. जर तुमचं त्या इंटरव्ह्यू मध्ये नाव आलं तर कुठले कुठले कागदपत्र पाहिजे, तर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, ओके, पदवी प्रमाणपत्र पाहिजे, शिपाईसाठी 10वीचं पास पाहिजे, जन्माचा दिनांकाचा पुरावा, 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल, ओके, बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर MSCI किंवा समकक्ष प्रमाणपत्र लिपिक पदासाठी, टंकलेखांचं असल्यास ते लागेल पण गरज नाही तुमचं नसेल तर, लघुलेखांचं असल्यास ते लागेल पण गरज नाही तुमचं नसेल तर, अनुभव असल्यास ते लागेल पण गरज नाही नसेल तर, उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्रे तिथं लागतात. विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा सुद्धा लागणार आहे. महाराष्ट्राचं राजपत्र तिथे लागणार आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला असेल तर हा लागेल. एवढे कागदपत्र लागतात. डीव्ही झाला तुमचा. डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी झाली. त्यानंतर तुमची 10 मार्कांची मुलाखत राहणार आहे. 10 मार्कांची मुलाखत राहणार. तर या 10 पैकी 5 मार्क तुमचे हे खालील गोष्टीला, 5 मार्क तुमचे खालील गोष्टीला राहणार. बघा, तुमची जर यापैकी डिग्री असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. कुठली डिग्री? जर बीकॉम असेल, ऍग्रिकल्चरशी रिलेटेड असेल, संगणक असेल, इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, व्यवस्थापन MBA असेल तर तुम्हाला तिथे 1 मार्क मिळेल. जर तुम्ही JIP किंवा CIP काय असेल ते पास कराल तर परत 1 मार्क तुम्हाला मिळेल. जर तुमचं टॅली किंवा टायपिंग असेल तुम्हाला परत 1 मार्क मिळेल. जर तुम्ही राष्ट्रीय खासगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाज किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर परत तुम्हाला 1 मार्क मिळेल. जर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र असेल तर परत तुम्हाला 1 मार्क मिळेल. असे तुम्हाला 5 गुण मिळतील आणि बाकी उरलेल्या प्लस 5 गुणांची तुमची मुलाखत होईल. असे मिळून तुमचे 10 गुण मुलाखतीचे आहेत. प्रोबेशन पिरियड बद्दल काय दिलंय? परीक्षाविधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षाचा असतो. तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाधीन कालावधीमध्ये लिपिक व शिपाई पदासाठी बँक ठरवेल त्यानुसार दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणुकीबाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमातील प्रचलित नियम अटीवर शर्ती बंधनकारक आहेत. म्हणजे पहिलं एक वर्ष जे बँक ठरवेल तो पगार तुम्हाला मिळेल. परंतु जनरली काय होते, DCC बँकेमध्ये पहिल्या 1 वर्षासाठी पगार तुम्हाला हा 15,000 रुपये राहतो. हा लिपिकचा बोलतोय, ओके. सेम शिपाईसाठी आहे. तर शिपाईसाठी हा पगार तुमचा अगेन जेवढा सांगितला होता 8,000 रुपयापर्यंत तुम्हाला तिथं राहू शकतो. तर ही झाली ऍड. या ऍड बद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर जर नवीन असाल तर हे लाल कलरचं किंवा काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.